करतो। भीम महोत्सव करण्यामागचा आमचा उद्देश एकच होता की आमचे जे समाज नेते हे वेगवेगळ्या गटातटात विभागले गेलेले आहेत, परंतु आम्हाला समाजाला एकत्र आणायचं होतं आणि समाज असाही एकत्र असतो, पण समाजामध्ये संगीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन होणं आणि बाबासाहेबांचं महत्त्व, कारण बाबासाहेब त्यावेळी म्हटले होते की मुझे कुछ पढ़े लिखो ने धोका दिया, पण आज ही अशी परिस्थिती नाही आहे। आज शिकले सवरले लोकही बाबासाहेबांना मानतात आणि बाबासाहेबांच्या विचारधारेला धरून स्वतःच्या कुटुंबाचा आणि समाजाचा फायदा करतात। त्यामुळं भीम महोत्सवच्या माध्यमातून आम्ही आज संपूर्ण नवी मुंबई, ठाणा, मुंबई एवढं महाराष्ट्राला हे दाखवून देतोय की समाज एकत्र आहे। नेते जरी वेगळे असले तरी समाज एक आहे आणि समाज असाच एकत्र राहावा आणि बाबासाहेबांनी जे ह्या देशाला संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार दिले सामान्य मानवांना देखील त्याचं जतन केलं जावं आणि जे पूर्वी जे होत होतं अन्याय अत्याचार ते आता होणार नाही आणि ह्याच्या पुढे होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी समाज जागरूक राहावा, हाच या महोत्सव मागचा आमचा उद्देश आहे। भीम महोत्सवाच्या आयोजनाबाबत सर्वांनी आनंद दर्शवला असून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आल्याने प्रोत्साहन मिळाल्याची भावना दिनेश सोनावणे यांनी व्यक्त केली। ये महोत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाइज होतो आणि हा कन्सेप्ट शरदभाऊ सरवदे यांनी जो इंट्रोड्यूस केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, याला पूर्ण महाराष्ट्रातून चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि या कार्यक्रमामध्ये मला समाजरत्न पुरस्कार, समाजासाठी काही माझी बांधिलकी लागते त्याच्यासाठी मी जे समाजासाठी माझं योगदान आहे त्यामुळे मला हा पुरस्कार त्यांचं मोठं हे म्हणायला लागेल की त्यांनी मला हा दिलेला आहे। त्या एवढ्या सगळ्या लोकांमधून त्यांनी माझी निवड केलेली आहे, कारण मी समाजासाठी तन मन धन हे सगळं अर्पून मी समाजासाठी काम करत आहे आणि ह्यापुढे राहिलेलं आयुष्य समाजासाठी वाहून द्यायची इच्छा आहे। असे कार्यक्रम खूप गरजेचे आहेत, कारण ही एनर्जी जी जनरेट होते ती दरवर्षी आमच्या मनामध्ये वर्षभर असते आणि याच्यातून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची एक प्रेरणा मिळते आणि ह्या प्रेरणेमुळे आमचं जीवन सुकर होतं। भगवान बुद्धांनी सांगितलेला जो अत्तदीप भव म्हणजे स्वतः स्वयंप्रकाशित व्हा, हा स्वयंप्रकाशित होण्यासाठी आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी आपण आपलं कार्य, आपला फोकस कंटिन्यू ठेवला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सदैव प्रयत्न करायला पाहिजे।